कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेदरम्यान नेसरी इथं बोलताना महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। कोल्हापुरात काल गुरुवार दुपारपासून या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। आज शहरातील मंगळवार पेठेतल्या नागरिकांनी एकत्र येत शाहू बँक चौकात खासदार प्राध्यापक मंडलिक यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली। या आंदोलनात परिसरातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजू मुळीक यांच्यासह सर्वांनी या निवडणुकीत मंडलिक यांचा पराभव करू असा निर्धार केला। आज जे संजय मंडलिकांनी वक्तव्य केले महाराजांच्यावर, आज छत्रपती घराण्यावर आणि आज आमच्या अस्मितेवर जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र जमलो आहोत। असं कोणत्याही प्रकारचं वक्तव्य इथून पुढं सहन केलं जाणार नाही। संजय मंडलिकांनी 100 वेळा विचार करावा असं काही बोलण्याच्या अगोदर असं वक्तव्य करणारी तुमच्या पाठीमागं भोंग लागलं, CBI ईडी काय काय तुमच्या पाठीमागं लागली। खाजगीरित्या तुम्ही म्हणताय की मी अडचणीत आहे म्हणून तिकडे गेलोय, व्यक्तिगत तुमच्या पातळीवर तुम्ही वक्तव्य केलेले आहे। असे हे आमचे पालकमंत्री, आमचं दैवत, या राज्यामध्ये नाही देशामध्ये इतिहास घडवणारं घराण्य आणि त्याच्या विरोधात ही असे वक्तव्य करतात। कुणीतरी यांना लाज वाटली पाहिजे। मुळात चालत नाही, चालू देणार नाही, ही फक्त सूचना आहे। या कोल्हापुरात पायकापशी आणि फेटा जरीचा घालतात, घेतले तर आम्ही डोक्यावर घेतो। मागच्याला लीडनं निवडून दिले, ह्या वेळेला लीडनं पाडणार। यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चंद्रमोहन पाटील, प्रताप गायकवाड, दत्ता शिंदे, मोहन पिसाळ, रावजी कुराडे, बाबूराव पाटील, दिलीप मुळीक, उदय पाटील, रवी जाधव, सुरेश जठार, अशोक मुळीक यांच्यासह मंगळवार पेठ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।